नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जाते। दिबा पाटील यांच्या घरामध्ये आजही आंदोलनामध्ये शहीद झालेल्या सहकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेत आणि याच संदर्भात लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्याशी संवाद साधलाय। प्रतिनिधी शिल्पा नरवडे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं यासाठी अनेक प्रकल्पग्रस्त आग्रही असलेले पाहायला मिळतात। 2007 पासून ही आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात, मात्र अद्याप दिबा पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही। आणि त्याच लोकनेते दिबा पाटील यांच्या घरी मी आलेली आहे। आपण जर सध्या पाहिलं तर दिबा पाटील यांचा शर्ट आपल्याला त्यांच्या घरामध्ये एंट्री करतो त्याच वेळी पाहायला मिळतोय। दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचा 1981चं जो जासई येथील शेतकरी आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये त्यांच्या शर्टाला रक्त लागलं होतं आणि तो त्यांचा स्वतःचा रक्त लागलेला शर्ट इथे ठेवण्यात आलेला आहे। जेव्हा घरात एंट्री करतो तेव्हा उजव्या हाताला हा शर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। शर्टवर रक्ताचे दाग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। हा शर्ट त्यांच्या 1981च्या आंदोलनाची आठवण करून देत आहेत। आणि त्याच बाजूला समोरच्या भिंतीवर जर आपण पाहिलं तर आंदोलनामध्ये जे हुतात्मे झाले होते त्या 5 हुतात्म्यांचे फोटो आपल्याला त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळतात। आत्ताचं जे राजकारण आहे, आत्ताची जी आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये किती लोक हुतात्मे झाली तरी कोणत्याही नेत्याच्या घरात असे फोटो पाहायला मिळत नाहीत। ते फोटो आपल्याला दिबा पाटील यांच्या घरात पाहायला मिळतात। तर समोर जर आपण पाहिलं तर त्यांची खुर्ची आपल्याला पाहायला मिळते, ज्या खुर्चीवर दिबा पाटील आसनस्थ व्हायचे, बसायचे। ती खुर्ची अगदी साध्या पद्धतीची आहे। आजच्या राजकीय लोकांची खुर्ची जर पाहिली तर प्रचंड महागडी खुर्ची आणि आकर्षक असेल अशी खुर्ची पाहायला मिळते, मात्र ही जी दिबा पाटील यांची खुर्ची आहे ती अगदी साध्या पद्धतीची खुर्ची आहे। त्यावर सध्या दिबा पाटील यांचा फोटो देखील ठेवलेला आहे। महाराष्ट्र विधान परिषद 1995 ते 96चं जे त्यांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला होता, सन्मान चिन्ह पाहायला मिळतंय। त्याचबरोबर इतर जी दिबा योद्धा सन्मान चिन्ह देखील पाहायला मिळतंय। अनेक भाषणं गाजलेली आहेत, त्या भाषणांचे पारितोषिक किंवा त्या भाषणांसंदर्भात जो सन्मान चिन्ह केलेला आहे ते पाहायला मिळतंय। अनेक आंदोलन असतील, भूमिपुत्रांसाठी ज्यांनी त्याग केला ते दिबा पाटील अनेकांनी पाहिलेले आहेत आणि त्यांचे पुत्र अतुल पाटील आपल्या सोबत आहेत। नमस्कार। दिबा पाटील यांच्या नावाचा आग्रह विमानतळाला धरला जातोय, तो नेमका का धरला जातोय? दिबा पाटील साहेबांचा जो आग्रह धरला जातोय तो का धरला जातो? कारण ह्या नवी मुंबई विमानतळाला ज्याचं नाव लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होणार आहे, तो जो विमानतळ आहे तो ज्या जमिनीवर उभा राहिलेला आहे ती जमीन आमची आहे। आमची म्हणजे कोणाची आहे? आम्ही भूमिपुत्रांची, आम्ही प्रकल्पग्रस्तांची आहे। तिथे आमच्या 5 हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे, तिथे आमच्या दिबा पाटील साहेबांचं रक्त सांडलेलं आहे। तिथे आम्ही याच्यापूर्वी आम्ही घाम गाळून आम्ही तिथे शेती करत होतो। आम्ही आमच्या त्या शेतजमिनी होत्या आणि त्या शेतजमिनी आमच्या तुम्ही कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये घेतलेल्या, आम्ही काही विकलेल्या नाही आहेत। त्याच्या बदल्यात आम्हाला 22.5% आपण तुम्ही मोबाईलला दिलात, परंतु आम्ही आमच्या मनाने त्या विकलेल्या जमिनी नव्हत्या। आणि त्या जमिनीवर जेव्हा एखादा प्रकल्प येतो तिथे नक्कीच आमचे जे दैवत असलेले दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचंच नाव तिथे यायला पाहिजे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई।